नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. खोक्याभाई उर्फ सतीश भोसले, जो भारतीय जनता पार्टीचे आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार आहेत, सुरेश धस त्यांचा निकटवर्ती आहेत. मागच्या 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित झालेलं हे नाव. आणि या सतीश भोसले उर्फ खोक्याभाईवर बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. बीडच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये छाप पाडणारा हा खोक्याबाई, याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आता समोर आलेला आहे. नेमके कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे आणि किती गुन्हे आहेत, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, मागच्या 2 ते 3 दिवसापासून खरं तर जसं वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्राला पाठ झालं, अगदी तसंच खोक्याबाईचं नाव सुद्धा, त्याचे रोज नवनवीन कारनामे जे आहेत ते समोर आलेले आहेत. आणि आता जी माहिती समोर आली की बीडच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये, बीड जिल्ह्यातल्या आणि शिवाय जवळ असणाऱ्या नगर जिल्ह्यामधल्या सुद्धा शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नेमके हे गुन्हे कोणत्या प्रकारचे आहेत आणि किती गुन्हे कोणत्या पोलीस ठाण्यात आहेत? संकेत, आपण जर पाहिलं तर जसं तू म्हटलास तसं गेल्या 2 दिवसांपासून खोक्याभाई हे एक नाव प्रचंड चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय. खरं नाव याचं सतीश भोसले असं आहे, मात्र तो खोक्या या नावाने बीडमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच नावाने आता सध्या राज्यभर प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जसा धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराड आहे, तसा सुरेश धसांचा हा खोक्या आहे असंही कुठेतरी बोललं जातंय. आणि खरं तर तसंच पाहायला सुद्धा मिळतंय, कारण आपण जर पाहिलं संकेत, सुरुवातीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये हाच खोक्या एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत होता. अक्षरशः 2 जणांनी त्या तरुणाला धरून ठेवलेलं होतं, पकडलेलं होतं आणि हा एकटा त्याला मारत होता. मागून काही जण मार मार म्हणून त्याला चिथावणी सुद्धा देत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा सतीश भोसले नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे हे उर्वरित महाराष्ट्राला कळलं, कारण अर्थात जसं तू म्हटलास तसं बीड मधल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याने छाप पाडलेलीच आहे. त्यामुळे बीडमध्ये तर सगळेच त्याला ओळखतात. त्यामुळे हाच खोक्या जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला, जगाच्या समोर आला. त्यानंतर मात्र जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला, त्यानंतर त्याने अगदी आपण काही केलंच नाहीये अशा एक कुठेतरी आविर्भावात किंवा इतकं आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी एक कबुलीनामा जो आहे तो सुद्धा व्हायरल केला. अगदी म्हणजे आत्ताचे जर आपण त्याचे फोटो पाहिले संकेत, गेल्या 1-2-3 वर्षातले सगळ्या फोटोंमध्ये जवळपास किलो 1.5 किलोचं सोनं या खोक्याने घातलेलं आहे. हातात सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या सोन्याच्या, गळ्यात मोठे मोठे गोफ, हातात ब्रेसलेट, असं सगळं घातलेलं पाहायला मिळतंय. हातात महागडे फोन आहेत, आलिशान गाड्या आहेत. हाच खोक्या जेव्हा कबुली द्यायची वेळ आली त्यावेळी मात्र सगळं सोनं चांदी सगळं काढून अगदी साध्या शर्ट वरती बसलेला होता आणि त्याने त्याची कबुली दिली की हो मी मारहाण केली. मात्र का केली तर मला राग अनावर झाला होता, कारण जो संबंधित व्यक्ती होता त्याने 10 लाखांची फसवणूक केलेली होती माझ्याच मित्रांची. त्याचबरोबर माझ्या मित्राच्या पत्नीला छेडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे कायदा त्याला शिक्षा देईल हो, पण मला माझा राग अनावर झाला आणि म्हणून मी त्याला मारलं. असं म्हणून आपली बाजू किती सेफ आहोत आपण किंवा आपण कसे चांगले आहोत आणि आपण कुणाला तरी न्याय देण्यासाठी याला मारहाण केली असं म्हणून स्वतःची इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न याने केला. काही वेळासाठी असं वाटलंही की कदाचित हा बोलतोय त्यामध्ये काही तथ्य आहे का, खरंच तसंच प्रकरण असूही शकतं असं वाटलं होतं. मात्र आता जे काही रेकॉर्ड समोर आले त्यावरून हे स्पष्ट होतंय की तो जे काही म्हणत होता त्यात तथ्य असेल नसेल तो भाग वेगळा, मात्र हा जो सतीश उर्फ खोक्या भोसले आहे तो बीड मधला एक अट्टल गुन्हेगार आहे हे मात्र यावरून सिद्ध होताना पाहायला मिळते. कारण संकेत, आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती बीड मध्ये आणि जसं तू म्हटलास तसं नगर मध्ये सुद्धा जवळपास 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे गुन्हे कुठले ते पाहूयात. सगळ्यात पहिला गुन्हा आहे जो 2021 मध्ये दाखल झालेला आहे. कलम 307 अंतर्गत आपल्याला माहिती आहे, 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, एखाद्याचा मर्डर करण्याच्या, खून करण्याच्या हेतूने जेव्हा आपण एखाद्याला मारहाण करतो तो हा सगळ्यात पहिला गुन्हा आहे. त्याचबरोबर थोडं मागे गेलं तर 2020 मधला हा गुन्हा आहे, कलम 498 चा हा गुन्हा आहे. अर्थातच कौटुंबिक हिंसाचाराचा, कौटुंबिक स्तरावरचा हा सगळा गुन्हा आहे, तो सुद्धा त्याच्यावरती नोंद करण्यात आलाय. त्याचबरोबर 307 हा सुद्धा 2020 मधला गुन्हा आहे, ज्या गुन्ह्यामध्ये खरं तर गंभीर गुन्हा आहे. मात्र आपण जर पाहिलं तर ठार करण्याच्या उद्देशाने एखाद्याला मारहाण केलेली नाहीये, मात्र त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. अशा आशयाचा एक प्रचंड गंभीर स्वरूपाचा हा सुद्धा गुन्हा आहे संकेत.
त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आर्म ऍक्ट नुसार सुद्धा त्याच्यावरती गुन्हे आहेत. म्हणजे ज्या ऍक्ट मध्ये आपण जेव्हा बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगतो, शस्त्र परवाने नसताना शस्त्र बाळगतो, त्या अनुषंगाचा हा सगळा गुन्हा आहे. त्याचबरोबर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा सुद्धा एक गुन्हा आहे. आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर बीएनएस ऍक्ट जो आलेला आहे त्या ऍक्ट नुसार सुद्धा जवळपास 5 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत. पहिला आहे 115, अर्थातच प्राणघातक हल्ला एखाद्या व्यक्तीवरती करण्याचा. दुसरा गुन्हा यामधला आहे 118(1), अर्थातच एखाद्याला जोर जबरदस्ती करून त्याच्याकडून त्याची मालमत्ता हिसकावून घेणे, संपत्ती हिसकावून घेणे, अशा पद्धतीचा हा सगळा गुन्हा आहे. त्याचबरोबर 189(2), अर्थात शासकीय जे कर्मचारी आहेत, शासकीय कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकी देणे, धमकी देऊन आपलं एखादं काम करून घेणे, अशा पद्धतीचा हा सगळाच गुन्हा आहे. त्याचबरोबर बीएनएस 190, अर्थात फसवणूक करून खोट्या कागदपत्रांचा वापर करणं, अशा पद्धतीचा हा सगळाच गुन्हा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय की बीएनएस 191(2), अर्थात कोर्टामध्ये खोटे साक्षीदार उभे करणे, खोटे पुरावे जे आहेत ते कोर्टापुढे सादर करणे, अशा आशयाचे हे सगळेच गुन्हे आहेत संकेत. आपण जर पाहिलं तर यातले प्रत्येकच गुन्हे हे प्रचंड गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याचबरोबर जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर सुरुवातीला या प्रकरणामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र आता आपण बघतोय की त्याच्यावरती 2 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. या मारहाणीच्या प्रकरणातला सुद्धा गुन्हा आहे. आणि 2 दिवसांपासून अगदी सभ्य बनलेला, काल परवा अगदी सभ्यतेत व्हिडिओ व्हायरल करून कबुली देतानाचा हाच खोक्या 2 दिवसांपासून जवळपास फरार सुद्धा होता. 1-1.5 दिवस पोलीस त्याचा प्रचंड शोध घेताना सुद्धा पाहायला मिळत होते. त्यामुळे इतक्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. म्हणजे जसं तू म्हटलास तसं बीड मधल्या जवळपास 5-6 जे महत्वाचे पोलीस स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी गुन्हे आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगर मधल्या सुद्धा पोलीस स्टेशन मधले याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा याच्यावर कधीही कुठलीही खूप मोठी कारवाई झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. मात्र इतके गंभीर गुन्हे असूनही जर कारवाईच त्याच्यावरती होत नसेल तर मग केवळ गुन्हे दाखल करण्याची ही सगळी ऍक्टिंग कशासाठी, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर जर इतके सगळे गुन्हे या तरुणावरती दाखल आहेत तरी सुद्धा त्याच्यावर मग कारवाई का होत नाही, त्याच्यावर कारवाई न होण्यामागे कोणाचा नेमका राजकीय वरदहस्त त्याच्यावरती आहे, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर हा जो खोक्या आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे. जसं तू म्हटलास तसं भटके विमुक्त सेलचा प्रदेश उपाध्यक्ष वगैरे असं कुठलं तरी पद त्याच्याकडे आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर भाजप सारखा एखादा पक्ष जो सगळ्यात मोठा पक्ष आहे, भारतातला नव्हे तर जवळपास आता देशातलाच जगातलाच खरं तर सगळ्यात मोठा पक्ष होऊ घातलेला आहे, अशा पक्षाचा एक पदाधिकारी जो खर तर पाहायला गेलं तर पारधी समाजातला आहे, घर अतिशय गरीब आहे, घरचं सगळंच वातावरण पाहायला गेलं तर, मात्र घरात हा एकटाच श्रीमंत झालाय की काय असं कुठेतरी वाटू शकतं. कारण अतिशय साध्या घरामध्ये तो राहतो. मात्र स्वतःची त्याची जर पर्सनल लाईफस्टाईल, आई वडील आणि हे सगळे जर कुटुंब सोडलं, स्वतःची लाईफस्टाईल अत्यंत लॅविश आहे, लक्झरियस आहे. आणि ही लक्झरियस लाईफस्टाईल खूप कष्टाने तर उभी केलेली नक्कीच नाहीये. कारण आपण जर ह्याचं वय पाहिलं तर फार तर 27, 28, 30ला आहे हा. त्यामुळे इतक्या लहान वयात इतकं सगळं कमवणं, किलोभर सोनं घालून फिरणं, स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कष्टावर, हे अजिबात शक्यच नाहीये. हे कुणी मान्यच करू शकत नाही. त्यामुळे हे सगळे जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यात करूनच कुठेतरी खंडणी वसूल करणे किंवा मारहाण करणे किंवा अशा पद्धतीचे जसं आपल्याला नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी तो लोकांना पैसे उसने देऊन मग त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळणं असेल किंवा व्याजाचे पैसे म्हणून जास्तीचं पैसा त्यांच्याकडून हडप करणं असेल, अशा पद्धतीचे सगळे गैरकारभार करताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्यातूनच खरं तर हा सगळा पैसा त्याने उभा केलाय. आणि इतकं सगळं असताना सुद्धा त्याच्यावरती कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. आणि स्वतः या सगळ्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढे येऊन धनंजय मुंडेंवरती मात्र वेळोवेळी दिवसातून 4 टाइम टीका करणारे सुरेश धस यांचाच हा कार्यकर्ता आहे. याला बर्थडे विश करण्यासाठी अगदी त्याला सॉरी म्हणताना आमदार साहेब दिसतायत. त्यामुळे कदाचित हा जो तरुण आहे तो यांच्याच वरद हस्ताने इतक्या ताठमानेने फिरतोय की काय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. निश्चितच समृद्धी. आपण जसं म्हटलं तसं बीड जिल्ह्यातल्या 5 ते 6 पोलीस ठाण्यात आणि अहिल्यानगर मधल्या शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये देखील त्याच्यावर गुन्हे आहेत. त्यापैकी जर आपण पाहिलं तर अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर मधल्या शेवगाव मध्ये या खोक्याबाईवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जो आहे तो दाखल आहे. कालच्या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस त्याचा गुन्हा देखील नोंद करून घेत नव्हते अशी देखील एक माहिती आहे. आणि आष्टी पाटोद्याचेच भाजपचेच आमदार माजी राहिलेल्या भीमराव धोंडेंनी त्याच्यावर त्या खोक्याबाईवर असा आरोप केलाय की हा तिथे
गैरमार्गाने पैसा कमवतो आणि सावकारीचा व्यवसाय जो आहे तो करतो, त्या अनुषंगानं पैसे जे आहेत ते देखील कमवतो. मात्र समृद्धी, या खोक्या बाईला ससे, मोर आणि हरिण देखील पकडायचा शौक आहे असं देखील बोललं जातं. त्याबाबतची काय माहिती आहे? संकेत, ही माहिती मला वाटते बाकीचे हे जे काही आपण गुन्हे वगैरे म्हणतोय त्यापेक्षा ही माहिती प्रचंड गंभीर आहे असं मला पर्सनली वाटतंय. कारण आपण अशा देशात राहतोय ज्या ठिकाणी आपण प्राण्यांना प्रचंड प्रोटेक्शन दिलेलं आहे, प्रचंड संरक्षण दिलेलं आहे. आपल्याकडे वन्यजीव कायदा आहे. सगळे जे कुठले प्राणी आपण म्हणतोय, ज्या प्राण्यांची याने हत्या केलेली आहे ते सगळेच ज्यांना हा कायदा लागू होतो असे प्राणी आहेत. म्हणजे कुत्र्या मांजरांसारखे अगदी सगळीकडेच मिळतात असे हे प्राणी नाहीयेत. म्हणजे याने जे प्राणी मारलेत त्यात जवळपास 200च्या आसपास हरीण आणि काळवीट आहेत. म्हणजे संकेत, आपण बघतोय की काळवीटाच्या हत्या प्रकरणामध्ये, 2 काळवीट मारल्याच्या हत्या प्रकरणामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार असलेला सलमान खान गेले 10-15 वर्ष झालं खेटे घालतोय. त्याच्यावरती तुरुंगात जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. कित्येक वेळा दंड भरलेला आहे, जामीन उभे केलेले आहेत, किती काय काय केलेलं आहे एका प्रकरणासाठी. एकीकडे बॉलिवूडच्या सुपरस्टारला सुद्धा काळवीट हत्या प्रकरणामध्ये झुकावं लागतं, दुसरीकडे मात्र हा अगदी विशितिशीतला तरुण जो 200 पेक्षा जास्त हरण आणि काळवीट मारून खातो आणि तरी त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे ही किती जास्त गंभीर बाब आहे. मला वाटतं की अगदीच आपण तो मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा एक वेळ बाजूला ठेवूयात. मात्र इतकी सगळी मुकी जनावरं या माणसाने मारून खाल्लेली आहेत आणि अशी जनावरं जी कधीच कुणाला त्रास देत नाहीत, जी कधी माणसावरती हल्ला करत नाहीत, अशा पद्धतीची जनावरं, अर्थातच हरिण असेल, काळवीट असेल, मोर असेल आणि ससे. म्हणजे आपण बघतो संकेत की सशाचं मांस खाणं खूप चांगलं आहे असं अनेकदा म्हटलं जातं. अनेक लोक बेकायदेशीररित्या ससे पकडून त्यांची हत्या करताना पाहायला मिळतात. खरं तर हे सगळं बेकायदेशीर आहे. दुसरीकडे आपण बघतो की आज आपण पुण्यासारख्या शहरात राहतोय. पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये मोर बघण्यासाठी आपल्याला तिकीट काढून जावं लागतं एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये. तिथे जाऊन आपण 200-300 रुपयाचं तिकीट काढून मग आपल्याला कुठेतरी 1-2 मोर पाहायला मिळतात. इतका सुंदर हा पक्षी आहे, आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तोच मोर ज्याचे अक्षरशः पीस काढून जरी विकले तरी सुद्धा लाखोंमध्ये कमाई होते. ते मोर जे आता इतक्या जास्त प्रोटेक्शन मध्ये ठेवले जातात, अशा पद्धतीचे हे कुठलेही प्राणी घरामध्ये पाळायला सुद्धा अलाउड नाहीये. असे प्राणी हा माणूस मारून खातोय आणि प्लस त्याच्या गँगला पण चारतोय. म्हणजे ही किती जास्त गंभीर बाब आहे असं मला वाटतंय की या गोष्टीकडे लक्ष का गेलं नाही. खरं तर आपण बघितलं तर सिटीमध्ये जसं मी म्हंटल तसं पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये अशा पद्धतीचे प्राणी पक्षी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. त्यासाठी आपल्याला तिकीट काढून प्राणी संग्रहालयात जावं लागतं. मात्र गावासारख्या भागांमध्ये, डोंगराळ वस्त्यांमध्ये हे प्राणी सहसा आढळून येत असतात. तरी सुद्धा जरी ते सहसा त्यांच्या त्यांच्या अधिवासात आढळून येत असतील तरी सुद्धा त्यांना हे सगळेच कायदे लागू होतात. ते असेच तुम्हाला तुमच्या गावात दिसले म्हणून तुम्ही त्यांना उचलून आणलं आणि मारून खाल्लं, हे कधीच शक्य नाहीये किंवा हे कुठल्याच कायद्यामध्ये बसत नाही. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असं असताना सुद्धा जवळपास 200 पेक्षा जास्त हरण, काळवीट, मोर आणि ससे या माणसाने मारून खाल्लेले आहेत. त्याचबरोबर संकेत, मला असं वाटतं की आपण जसं मी मगाशी म्हणाले की मोराचा, ओरिजिनल मोराचा जो एक पीस असतो तो सुद्धा हजारो रुपयांमध्ये विकला जातो. आपण बघतो की वेळोवेळी आपण अशा बातम्या बघतो की अशा पद्धतीचे जे वन्यजीव आहेत किंवा हे प्राणी पक्षी आहेत त्यांचं काहीतरी, त्यांचे अवयव वगैरे विकण्याचे जे तस्कर आहेत किंवा ते जे माफिया आहेत त्यांच्या माध्यमातून अनेकदा अशा पद्धतीचं सामान जप्त केलं जातं. त्यांच्याकडून कोट्यवधींची रक्कम हडप केली जाते. त्याचबरोबर आपण बघतोय की इंटरनॅशनल लेवलला हे सगळं मार्केट चालतं. जर हा माणूस, केवळ तुला असं वाटतंय का संकेत, म्हणजे मला तुलाच असा प्रश्न विचारायचा आहे की तुला असं वाटतं का इतकी सगळे जर यांनी प्राणी पक्षी मारलेले आहेत आणि सगळेच खूप जास्त रेअर क्वालिटीचे, आपण ज्याला म्हणतो की पुढच्या काही वर्षात कदाचित हे नष्ट होऊ शकतात, अलिप्त होऊ शकतात, अशा पद्धतीच्या प्रजातींना हा जर माणूस मारतोय तो केवळ खाण्यापुरतं सीमित ठेवत असेल असं तुला वाटतंय का? हे तेच प्राणी आहेत ज्यांचा एक एक अवयव आपल्याकडे विकायला अलाउड नाहीये, बेकायदेशीर आहे. मात्र इंटरनॅशनल मार्केटमध्ये बेकायदेशीररित्या जर आपण हे विकायला गेलो तर कोट्यावधींची, अब्जोवधींची किंमत जी आहे ती या सगळ्यामधून मिळते. संकेत, निश्चितच समृद्धी, हा जो खोक्याबाई आहे त्याच्यावरचे हे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाहता, हा फक्त ते हरिण असेल, ससे असतील किंवा मोर असतील, हे केवळ खाण्यासाठीच मारत असेल असं कुठेही वाटत नाही. हा निश्चितपणे त्यांची तस्करी देखील करत असावा आणि त्यांचे म्हणजे मोराचे पीस असतील किंवा हरणांची ती शिंग आहेत, हे सगळं
विकून त्याच्यातूनही कोट्यवधींची माया जी आहे ती हा जमा करत असावा असं देखील एक आहे. त्या दृष्टिकोनातून देखील बीड, आष्टी आणि ज्या ज्या पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे किंवा गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत, त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी या अँगलने सुद्धा तपास करणं गरजेचं आहे. त्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा आता यामध्ये लक्ष देऊन या अनुषंगाने देखील तपास जो आहे तो करणं गरजेचं आहे. तरच या सगळ्या प्रकरणातलं सत्य जे आहे ते समोर येईल असं मला वाटतंय समृद्धी. संकेत, जसं तू म्हटलास तसं ते अगदीच बरोबर आहे. त्याचबरोबर हे जे घटनास्थळ आहे, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी हरणांची शिंग सुद्धा आढळून आलेली आहेत. हरणाचा, काळविटाचा एक हाडांचा सापळा ज्याला आपण जबडा म्हणतो ते सुद्धा आढळून आलेला आहे. याचाच अर्थ या सगळ्या प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खाल्ल्यानंतर वरची जी त्यांची कातडी असते, जसं आपण बघतो की हरणाची, काळविटाची कातडी अनेक जण आपल्या घरामध्ये ठेवतात. त्याचा औषधोपचार करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स बनवण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीची सुद्धा तस्करी हा नक्कीच करत असणारे हरणांची, काळविटांची शिंग असतील किंवा मोराचे पीस असतील, अशा पद्धतीचं हे सगळं विक्री करून सुद्धा हे जे काही किलोभरचं सोनं त्याने घातलेलं आहे ते या सुद्धा माध्यमातून मिळतच असणार आहे. पण संकेत, सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला या सगळ्यात असं वाटतो की एखाद्या पद्धतीने जर आपण बघतो, म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या माहितीनुसार गावाकडे ससे पकडणं आणि ससे खाणं वगैरे ही गोष्ट खूप नॉर्मल आहे. जर आपण खूप खेडेगावांमध्ये गेलो, कारण त्या ठिकाणी शेतांमध्ये ससे आढळत असतात. मात्र इतके रेअर असलेले हे इतर प्राणी जसं की हरिण आणि काळवीट आणि मोर, हे तीन जर प्राणी पक्षी आपण पाहायला गेलो तर हे इतक्या सहजासहजी आढळतही नाहीत. आणि जर हे आढळले तरी त्यांना मारून खाल्लं तर त्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे अगदी स्थानिक पातळीवरती चर्चा होते. आणि ही सगळी चर्चा पोलिसांच्या कानावर जात नाही का? तर जातच असणार. जर स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीची चर्चा झाली तर ती जाणार. त्याचबरोबर जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचणं तसं फार काही अवघड नाहीये. तेव्हा जर ही लोक इतके सगळे प्राणी मारत असतील आणि खात असतील तर हे कुणा ना कुणाला तरी माहितीच असेल. असं नाही की या 4च जणांना हे माहितीये की हे मारतात, खातात, असं तर नाहीये. उघड्या गायरान जमिनीवरती जाळं लावून हे सगळे प्राणी पक्षी पकडले जात होते. याचा अर्थ गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती. मग केवळ वन विभागालाच ही गोष्ट कशी काय माहित नाही? की मग माहित होतं मात्र तरी सुद्धा कुठेतरी मिलीभगत होती की काय? किंवा मग राजकीय वरदहस्त असल्यामुळे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं काहीतरी होतं का? हा सगळ्यात मोठा संशय यामध्ये निर्माण होतोय. एकीकडे तुम्ही एक प्राणी पक्षी मारलात तरी सुद्धा वन विभाग त्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होताना पाहायला मिळतं. मग इतकं सगळं मोठं हे प्रकरण असताना इतके प्राणी मारले गेले, पक्षी मारले गेले, राष्ट्रीय पक्षी सुद्धा मारले गेले, आणि तरी सुद्धा वन विभाग इतकं झोपेत कसं काय? म्हणजे वन विभागाचे अधिकारी जागेवर आहेत का? काम करतायत का? ऑफिसला येतायत का? हा पण एक प्रश्न पडतोय. जर इतकं सगळं होऊनही तुम्हाला हे कळत नसेल तर पोलिसांपेक्षा जास्त वन विभागाचंच अपयश आहे. आणि मला तरी संकेत असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये तिथले जे कोणी वन विभागाचे अधिकारी असतील त्यांचं निलंबन, तडकाफडकी होणं प्रचंड गरजेचं आहे. कारण का हे जे काही झालेलं आहे हे गुन्ह्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे असं मला प्रचंड वाटतंय. कारण हे निष्पाप मुकी जनावर आहेत ज्यांना काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही. त्यांच्या बरोबर जो माणूस इतकं राक्षसी कृत्य करू शकतो, हा माणूस भविष्यात जाऊन माणसांबरोबर काय काय करेल याचा विचारही आता करवत नाहीये. खरं निश्चितच समृद्धी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड मधले जसे एक एक उद्योग जे आहेत ते समोर आले, वाल्मिक कराडची दहशत, काही पोलीस अधिकारी कसे वाल्मिक कराडला मदत करत होते, हे सगळं जसं जवळ आलं. आष्टी आणि पाटोदा, शिरूर कासार मधलं पोलीस प्रशासन आणि वन विभागातले संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना हे माहिती होतं का? तू जसं म्हटलीस तसं यांची काही मिलीभगत होती का? या दृष्टिकोनातून देखील तपास करणं गरजेचं आहे. या खोक्याबाईवर देखील कठोरातले कठोर गुन्हा जो आहे तो दाखल करणं देखील तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.